गुगल मॅपवरून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांचा शोध घेतला आणि तत्पूर्वी यूट्यूबवरून हायड्रोलिक कटर चालवण्याचे तंत्राचे धडे घेत एका मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या सराईत गुन्हेगाराने चौघांच्या मदतीने 7 मंदिरांची कुलुपे कापली होती। या प्रकरणी घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। पोलिसांनी यातील म्होरक्यासह दोघांना चाकण एमआयडीसी भागात बेड्या ठोकल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरासह आजूबाजूच्या परिसरातील 4 मंदिरांत तसेच निफाड, लासलगाव आणि वाडीव येथील प्रत्येकी एक अशा एकूण 7 मंदिराच्या लोखंडी ग्रिलचे कुलूप कापून चोरांनी देवदेवतांच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट, पितळी घंटा, पितळी समई, साधारणतः 4 फूट लांबी व 20 किलो वजनाचा पितळी कळस अशा धातूच्या वस्तू चोरट्यांनी पळवल्या होत्या। याबाबत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबर या कालावधीत घरफोड्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नव्हती। पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे चाकण एमआयडीसी या ठिकाणी येऊन मुख्य सूत्रधार मेकॅनिकल इंजिनियर सराईत गुन्हेगार सुयोग अशोक दवंगे वयवर्ष 21 राहणार संगमनेर, संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे वयवर्ष 23 राहणार टिटवाळा, अनिकेत अनिल कदम वयवर्ष 21 राहणार टिटवाळा यांना शिताफीनं पकडलं आहे। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून एकूण 66 किलो पितळी धातूच्या सुमारे 66,290 रुपयांच्या वस्तू तसेच 1,27,000 रुपये किमतीच्या 1,238 ग्रॅम चांदीच्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या। इतर दोघे जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।